दहिसरमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतले अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आलेत। शिवसेनेच्या 3 नगरसेवकांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार शिवसेनेच्याच नगरसेवकांना केली आहे। दहिसरला शिवसेनेत काय धुमसतंय पाहूया हा रिपोर्ट। निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात, पण दहिसरमध्ये शिवसेना नगरसेवकच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे टाकलेत। या वादाचा पहिला अंक रंगला 3.5 वर्षापूर्वी। माजी आमदार आणि विभाग प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या विरोधात स्थानिक शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांनी दंड थोपटले होते। त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत घोसाळकरांना बसला आणि ते पराभूत झाले। त्याच वादाचा दुसरा अंक आता रंगतोय। घोसाळकरांचे पुत्र नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या 2 नगरसेविका आणि नगरसेवक अवकाश जाधव यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे। निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर या 3 नगरसेवकांनी कर्मयोग उद्यानाचं उद्घाटन केलं असा आरोप अभिषेक घोसाळकर यांनी केलाय। ते शिवसेनेत असले तरी त्यांनी कायदा मोडल्यानं तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मला असं आहे की हा कायदा प्रत्येक नगरसेवकांसाठी समान आहे, प्रत्येक नागरिकासाठी समान आहे आणि त्याच कायद्याला अनुसरून जी काय तक्रार झालेली आहे आणि निवडणूक आयोग नक्कीच यावर कठोर कारवाई घेईल। मला तर असं वाटतं की त्यांना इलेक्शन लढवण्यासाठीही बंदी होऊ शकते, अशा प्रकारचा गंभीर गुन्हा या ठिकाणी केला आहे। त्यामुळे या गुन्ह्यावर नक्कीच FIR लॉन्च होईल आणि योग्य ती कारवाई होईल। दरम्यान अभिषेक अजून बालिश आणि राजकारणात अपरिपक्व असल्याचा पलटवार शिवसेनेच्या या 3 नगरसेवकांनी केलाय। यामध्ये कुठेतरी एक थोडासा चाइल्डिशपणा आहे आणि कुठेतरी थोडीशी गैरसमजूत असावी किंवा माहिती नीट नसेल असा ह्याला किनारा आहे असं मला वाटतं। हा काही वाद आहे किंवा याला काही वादाचा रंग देण्याची आवश्यकता आहे, एवढं महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। स्वतःचा वॉर्ड आधी बघितला पाहिजे, दुसऱ्याच्या वॉर्डमध्ये काय चाललंय, कुठे चुकतायत, हे नगरसेवक चुकतायत की ह्या नगरसेवक चुकतायत, हे सगळं कोण करतं। असं जो एकदम स्वतःला इनसिक्युअर समजतो तोच हा व्यक्ती असं करू शकतो आणि हे अतिशय बालिशपणे हे त्यांनी केलेलं आहे। हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं। आचारसंहितेचा भंग झाला असेल तर आम्ही तो खुलासा आमच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे दिलेला आहे। कित्येक वेळा लोकांना कोड ऑफ कंडक्ट जेव्हा ते म्हणतात तर त्यांना ती व्याख्या म्हणजे काय आहे, कोड ऑफ कंडक्ट नेमकं काय आहे, त्या ॲक्ट त्यांनी वाचायला पाहिजे। म्हणजे जर आम्ही झेंडे तरी लावली असते, घोषणाबाजी जर केली असती आणि आमचे बॅनर्स लावले असते तर त्याला तुम्ही नक्की म्हणा, कारण आम्ही पण शेवटी एक सुशिक्षित नगरसेवक आहोत आणि अशा प्रकारे कुठेही आम्ही कायद्याला उल्लंघन आम्ही करणार नाही। आणि मला असं वाटतं की ज्यांनी हा प्रकार केला आहे त्याच्यामध्ये थोडीशी पॉलिटिकल मॅच्युरिटी अजून येण्याची गरज आहे, ती आली नसावी। पालिका निवडणूक असल्यानं दहिसरमधील शिवसेनेतल्या या अंतर्गत वादामुळे वरिष्ठ काळजीत पडलेत। या वादाची दखल घेऊन ते मिटवण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात। या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत बसला आहे। त्यामुळं हा वाद असाच वाढत गेल्यास पालिका निवडणुकीतही त्याचे परिणाम जाणवू शकतील। त्यामुळं हा वाद मिटवून दोन्ही गटांना पालिका निवडणुकीसाठी कामाला लावण्याची जबाबदारी आता सेनेच्या वरिष्ठ नेत्यांवर येऊन पडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बिसेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।